कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये सीएनजी तुटवड्यामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक वाहन चालकांना अखेर मोठा दिलासा मिळालेला आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशानंतर स्थानिक सीएनजी धारक वाहन चालकांसाठी स्वतंत्र लाईन सुरू करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सीएनजी भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागत असल्याने रिक्षा चालक, स्कूल बस चालक तसेच भाडेकरू वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता। यामुळे स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता। दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार अवघ्या काही तासातच स्थानिक वाहन चालकांसाठी स्वतंत्र लाईन सुरू करण्यात आली। या निर्णयामुळे चालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून विविध चालक मालक संघटनेकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे आभार मानण्यात येत आहेत। खेड तालुक्यात सर्वत्र या निर्णयाचे स्वागत केले जात आहे। सन्माननीय आमदार श्री योगेशदादा रामदासभाई कदम यांच्याकडे आम्ही 18 तारखेला एक स्थानिक नागरिकांना सीएनजीची वेगळी लाईन मिळावी यासाठी एक अर्ज दिला होता। तो अर्ज आम्ही खेड तालुक्याचे खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष श्री सतीश चिकणे यांना दिला होता। त्यांनी दादांकडे तो अर्ज पुढे दिला दादांकडे। दादांनी त्याची अंमलबजावणी जास्तीत जास्त वेळ न घालवता कमीत कमी वेळ कसा होईल, कमीत कमी वेळ म्हणजे 3 तासामध्ये त्याची अंमलबजावणी करून आम्हा सर्व स्थानिकांना एक सीएनजीची वेगळी लाईन करून दिली। त्याची अंमलबजावणी आज आम्ही आमचे शहर प्रमुख कुंदनदादा सातपुते यांना घेऊन करत आहे। यासाठी दादांचे शतशः आभार। आम्ही सर्व स्थानिकांकडून दादांचे आभार सांगू तेवढे कमी आहेत। परत एकदा दादांचे खूप खूप आभार। या ठिकाणी खेड तालुका रहिवासी संघटनेच्या वतीने कालच या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सन्माननीय योगेशदादा कदम यांच्याकडे आमचे खेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पप्पूशेठ चिकणे यांच्या माध्यमातून या सर्व स्थानिक रहिवाशांनी एक मागणी केली आणि सीएनजी पंपावरती स्थानिक लोकांना प्राधान्य देऊन एक वेगळं जे पंपाचं आम्हाला कनेक्शन या ठिकाणी मिळावं आणि त्यांना भरण्याची लाईन वेगळी मिळावी अशी महानगरकडं आपण मागणी केली आणि त्या मागणीला दादांच्या माध्यमातून यश आलं आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे महानगरच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्थानिक रहिवाशांना इथं एक लाईन वेगळी दिली गेलेली आहे। त्यामुळं आजपासून या ठिकाणी महानगर गॅस पंपावरती खेड तालुक्यातील रहिवासी जे आहेत, जे स्थानिक आहेत, त्यांना वेगळी लाईन दिली जाणार आहे। मी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करतो की ह्या सुविधेचा आपण योग्य तो उपयोग करावा। या ठिकाणी कोणतेही भांडण तंटा होणार नाही। त्याचबरोबर आपल्याला जशी सोय झाली तशी जे आपले प्रवासी आहेत, आपल्याकडे येणारे टुरिस्ट आहेत, त्यांना देखील कुठला त्रास होणार नाही याची दक्षता देखील आपल्या संघटनेने घ्यावी एवढी या ठिकाणी करतो। आणि याचा जो आपण करणार आहोत ते या गाड्यांना आपण वेगळे स्टिकर देणार आहोत या संघटनेचे। ते स्टिकर या गाडीवरती असतील त्यांनाच या लाईनमध्ये उभं राहता येणार आहे आणि गॅस भरता येणार आहे, याची नोंद करावी। आणि या सगळ्यासाठी आपल्याकडं मुन्ना राणे आणि वैभव जंगम यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याकडनं तो स्टिकर आपण प्राप्त करून घ्यायचा आहे।